ब्रेकिंग न्यूज. वंचितचे बॅनर पाडून त्याची रील सोशल मीडिया फेसबुकवर व्हायरल केला प्रकरणी बीजेपीच्या माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा समवेत सुधीर राऊत व संतोष लांडगे यांच्यावर आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. ब्रेकिंग न्यूज. वंचितचे बॅनर पाडून त्याची रील सोशल मीडिया फेसबुकवर व्हायरल केला प्रकरणी बीजेपीच्या माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा समवेत सुधीर राऊत व संतोष लांडगे यांच्यावर आरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लकीरों पर चलने का हुनर जानते हैं. क्या समेटेगा हमें ये वक्त का गहरा दरिया. हम किनारों से उबरने का हुनर जानते हैं. सीधे हाथों ने जो खींची है लकीरें टेढ़ी, उन लकीरों पर चलने का हुनर जानते हैं. क्या समेटेगा हमें ये वक्त का गहरा दरिया. हम किनारों से उबरने का हुनर जानते हैं. सीधे हाथों ने जो खींची है लकीरें टेढ़ी, उन लकीरों पर चलने का हुनर जानते हैं. ऐका ना सर, तुमच्या सगळ्यांचं जे म्हणणं आहे की ज्या आरोपीने बाळासाहेब आंबेडकरांचा जो बॅनर पक्षाचा जो बॅनर फाडलेला आहे त्याच्याने आंबेडकरी जनतेचा मना दुखावलेली आहे. त्या दुखावलेल्या मनाच्या तुम्ही ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आपली ही जबाबदारी आपण आज सगळीकडे उपस्थित झाली. हाच विषय तर त्याच्यावरती गुन्हा नोंद झालाच पाहिजे, कारण त्यांनी रील्स काढून माजलेली व्यक्ती आहे. त्याच्यावरती गुन्हा नोंद हैं. सीधे हाथों ने जो खींची है लकीरें टेढ़ी, उन लकीरों पर चलने का हुनर जानते हैं. क्या समेटेगा हमें ये वक्त का गहरा दरिया. हम किनारों से उबरने का हुनर जानते हैं. सीधे हाथों ने जो खींची है लकीरें टेढ़ी, उन लकीरों पर चलने का हुनर जानते हैं. आता हे बॅनर फाडले, दंगल घडवायची आहे का? तुम्ही शिलेर आहात, आपणास विनंती आहे ताबडतोब आपले माणसं पाठवा. चौकशीची गरज नाही. नावं दिले त्यांना अरेस्ट करा. आपल्याकडे व्हिडिओ आहे. आता आम्ही स्वतः कार्यकर्ते आहेत आणि ते पण निष्ठावान, म्हणून आपल्यास विनंती आहे वेळ लावूच नका. म्हणून त्यांना ताबडतोब आणा आणि अरेस्ट करा. आम्हाला घरी माहिती आहे. आम्ही कारवाई करतो. तुम्हाला 100% आश्वासन देतो, गॅरंटी देतो, कारवाई करणार करणार. पण अटक अरे तो एक मिनिट थांबा ना हो. अटक कधी करणार? सगळं करणार. जे काय कायदेशीर याच्यात बसतात ते सगळं करणार. पण कधी? अरे करणार बोलतो तर पण कधी वेळ तर सांगा. तुम्हाला बोलवणार करताना. पण कधी बोलवणार बोललो ना. भाऊसाहेब ऐका ना, आम्ही तुमच्याशी बात करत नाही. कार्यकर्त्याचा उद्योग कधी करणार हे तरी सांगा. ऑफिस तुटलं त्याचं पुन्हा वंचितच्या कार्यक्रमाला तुम्ही धडपड चालू करू. बघा, काँग्रेस विरोधात तेढ निर्माण होणार की मर्डर होती आणि आरोपी दिसतोय, मग आरोपीला सोडायचं का? करणार, कारवाई करणार. पण कधी? तेवढा टायमिंग द्या. अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास टायमिंग द्या. आता साहेबांनी काय सांगितलंय, जर हे बॅनर पाडणारा एखादा साधा सर्वसामान्य नागरिक असता तरी तुम्हाला तो सर्वसामान्य असू दे की कोणी असू दे, आम्हाला काय. पण त्यासाठी तुम्हाला वरिष्ठांशी बोलावं लागलं असतं. कोणाशी काही नाही ना, हे तुमच्या अधिकार क्षेत्रात येणारी गोष्ट आहे सर. ठीक आहे ना. इथे संविधानामुळे तुम्ही रक्षक आहेत आमचे, हो ना. बरोबर आहे. कशासाठी? आमच्यासाठी. अरे सगळ्यांसाठीच आहे. म्हणून बाबासाहेबांचे नातू ते पोस्टरवर आहे. चांगलं वाटतं का? आता मी जाऊ आणि दुसरं कीर्तनपणा करू का कोणची, असं वाटतं का? कोणाची करणार सांगा. कोणाची पण कोणा सांगा ना. माणसाची हो, लेडीजची हो, कोणाची हो, तर चांगलं वाटेल का? तुमच्यावर पण ती कायदेशीर कारवाई. मग त्याच्यामुळेच तुम्ही त्याला अरेस्ट करा. करणार नाही, करतो ना. एक विनंती आहे, ऐका ना. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा, तुम्ही तुमची कारवाई करा. आम्ही बाहेर बसतो. जर तुमच्याकडून आज रात्रभर आम्ही इथे येतो. जर नाही झालं तर त्याचा ऑफिस, तर आम्ही हायवे बंद करणार. जर त्याचा उद्या का उद्रेक झाला तर त्याला जिम्मेदार तुम्ही असता साहेब. आमची एखाद्या पक्षाचा बॅनर त्याला आमचा पक्षाचा पाडावा दिसला का इतर बॅनर होतो त्याने काय म्हणून जातो. आम्हाला कमी समजतो त्याचा. तुम्ही बोलले पाहिजे एका पक्षाचा टीम तुम्ही पाठवली पाहिजे.
तुम्ही पाठवली पाहिजे. जरा आणा धरून त्याला, हे आपल्यावर चढाई करणार नाहीत नसेल तर ना. आम्हाला सांगा, आम्ही तेही काम करू, तुम्हाला मदत करू त्याला. तुम्ही हात जोडून विनंती करतोय तुम्हाला. अरे हो बोललो ना तुम्हाला एकदा, मग कधी हो साहेब? बोललो ना कायदेशीर आपण बाहेर बसूया, नाही कारवाई करा. बाहेर बसू आपण, चला. हा ठीक आहे, एफआयआर दाखल करा. आम्ही एफआयआर जातो दाखल घरी. करावं लागेल ना. घरी जातो, मग तुम्हाला केव्हा अटक करायचं तेव्हा करा. एफआयआर तर दाखल करा. ठीक आहे बस. छोट्याने चला. या